नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी रात्रीपासून करते आणि ते म्हणजे आपल्या छोट्या मस्तीखोर मुलांसाठी. तर आज आपल्या ब्लॉगची सुपरस्टार असणार आहे डोरा. तर ही डोरा कोण आहे तर मी तुम्हाला दाखवते. ही आहे डोरा. हिच्यासोबत आज होणार आहे खूप मस्ती. आणि ह्या मुलींची ही आहे तनयाची दुसरी फ्रेंड समीक्षा. सांग तुझं नाव. समीक्षा. ही थोडे दिवस जरा एक्झाम होती त्यामुळे ती ब्लॉग मध्ये येत नव्हती आणि आज आली आहे पहिल्यांदा. तर आज आपण सर्वांनी पाहूया यांची मस्ती. तर चला. काय तर ही बघा डोरा काय करतेय मंडळी. काय झालंय डोराचं? डोरा डोरा ना हळूच अंगावर येते. मला पण जरा भीती वाटते. तुला भीती वाटते का? मी तर पहिल्यापासूनच घाबरते. चला डोराला आणा लवकर. ती बघा किती क्यूट आहे. तिला पण घ्यायचं इथून. हे बघा. चला आता सोडा. आता आपण खेळूया. डेंजर आहे. चला 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 पकडा तिला. बघा किती फास्ट धावते. ए तिच्यासोबत खेळ ना. ते बॉल टाक ना. हा सॉक्स घातलेत तिला. डोरा पडलं वाटतं. आता काय करणार आहे तुम्ही तिच्यासोबत? तर आम्ही लोक तिच्यासोबत करणार आहोत बॉल कॅचिंग चॅलेंज. ओके. हा. आणि रूल सांगा. रूल है की जर ती नाही थकणार तर आम्ही थकलो तर आम्हाला फनी डान्स करावा लागणार. ओके. डोरा तर थकणारच नाही. फनी डान्स साठी तयार राहा. चला चला लवकर. चला बॉल कॅचिंग गेम. चला स्टार्ट करा. चला लवकर. चला परत. आता समीक्षा. नाही बरोबर बोलली ती. आपण कॅच खेळायचं त्याच्यासोबत. किती खेळणार आहे. डोरा ये लवकर. डोरा डोरा अजिबात थकणार नाहीये. काय वाटतं तुला समीक्षा? मला तर ती फसणार नाही. बघा कशी पळते फास्ट एकदम. डोराची एनर्जी खूप भारी आहे. मुलींना हरवणार आहे डोरा असं मला वाटतंय. काय होतंय? मग डान्स करा. चला बोला कोण हरलंय. बघा डोरा एकदम हुशार एकदम चालाक आहे. लगेच पकडते. तरी आहे आमची सुपरस्टार डोरा. शी पकडू नको तिला. सोड. पकडू दे तिला. सोड. डोरा जरा तिला बघू दे मला. बघा मंडळी डोरा जरा पण आपला फेस दाखवत नाही. खूप भाव खाते ही डोरा. जरा पण व्हिडिओ मध्ये येत नाही. नुसती पळायला लावते मला पाटील. हिरोईन आहे ही आमची. थांब खालती गेलाय ना. तर बॉल आमचा गेलाय खालच्या मळ्यावरती.
चला उतरा तिला. तनू सारखी उचलू नको घेऊ. सोड. सोडायचं या पप्पा. सोडा. ह्या नुसत्या तिला चिवळत बसतात. खूप क्यूट आहे यार. एकटी समीक्षा आहे जी तिला चिवळत नाहीये. मला नाव नक्की चिवळतं आणि मग ते लोकं इकडे येतात. मंडई मला पण भीती वाटते तरी पण मी इथे उभी आहे जीव मुठीत घेऊन. तशी ती काही करत नाही. एकदम क्यूट आहे. ही बघा ही आहे आमची डोरा. ओ मम्मा. ए डोरा ये डोरा. आता आम्हाला फनी डान्स बघायला मिळणार आहे. गाणं पण तुम्हीच बोलायचं आहे. तुम्ही हरणार आहे दिसतंय ते. डोरा. सोड पहिलं. आली समीक्षा. डोरा हरली. डोरा थकली. तुम्ही बॉल तर फेका. या मुलींची मस्त भांगड चालली आहे. टाका टाका टाका. चिटिंग चालली आहे. ह्या मुलींची चिटिंग चालली आहे जिंकण्यासाठी. बॉल फेकल्याने आणि बोलतात डोरात थकली. ही बघा ही बघा किती एनर्जी आहे तिच्यामध्ये. खूप एनर्जी आहे डोरामध्ये. हे काय चाललंय आता. ह्याचा अर्थ काय. ही डोरा सानूची पेट डॉग आहे आणि आमच्या पूर्ण माळ्याची सुपरस्टार. बघा बघा. ए डोरा इथे ये. डोरा. तर गाईज ही किती क्यूट आहे. हरलात ना. हरलात ना सॉफ्ट आहे. म्हणून डोरावर प्रेम चाललंय तुमचं. हे बघा ही बघा आमची छोटीशी बाळ डोरा सुपरस्टार. ती पण 4 महिन्याची. तर ही डोरा 4 महिन्यांची आहे आणि ही गर्ल आहे मंडई. ही बघा. तर गाईज ही बघा सगळ्यांचं प्रेम चाललंय. डोरा किती लकी आहे बघा. पण मला जवळ घ्यायला तिला भीती वाटते. मी लांबूनच प्रेम करते. तर आता तुम्ही हरलायत. आता चला फनी डान्स करा. ओके चला. हा चला करा. चला करा 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 लवकर. बोला गाणं तुम्हीच बोला. तर मंडई आता ह्या तिन्ही मुली हरलेल्या आहेत डोरापासून. डोराची एनर्जी सर्वात जास्त भारी पडली यांच्यावरती. हा आवडला तर आणि या मुलींचा डान्स आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि फक्त प्राजक्ता व्लॉग्सला सबस्क्राईब करा आणि डेली बघा. आणि आजपासून ही पण असणार आहे आमच्या व्हिडिओमध्ये समीक्षा. आणि ही तर असतेच सान्वी. शुभ्रा नाहीये. आम्ही खूप लेट ब्लॉग शूट करतोय म्हणून शुभ्रा तिच्या घरी आहे. झोपली नाही जागी आहे. हाय मंडळी. तर आता मी डोराच्या बाजूला बसलेली आहे न घाबरता. आणि डोरा पण खूप थकली आहे ह्या मुलींना हरवून म्हणून मी ती शांत बसली आहे. मी बघा किती क्यूट आहे आमची डोरा. तर गाईज म्हणजे आता जे ॲनिमल्स असतात ते खूप क्यूट असतात आणि लय प्रेम करतात. आणि ॲक्च्युली ज्या आपण उभं राहतो ते आपल्या जवळ येतात. ते आपल्याला खाणं मागायला येतात. तर म्हणून प्लीज तुम्ही असे कुत्र्यांना असं म्हणजे रागाने बघू नका. ते पण त्यांना पण काय भेटत नाही म्हणून ते एवढं लाजत का बोलते. सगळ्यात आपल्याकडे ॲनिमल डॉग कॅट असतात ना. स्ट्रीट डॉग स्ट्रीट कॅट त्यांना म्हणजे शुक शुक असं नका करू. कारण दे आर असं लिव्हिंग थिंग. जसं आपण लिव्हिंग थिंग आहोत. जसं प्लांट लिव्हिंग थिंग आहे तसं ते पण लिव्हिंग थिंगच आहे ना ॲनिमल. मग त्यांना प्रेम द्या. जर असं खाणं द्या. त्याने काय बिघडणार आहे आपलं. एकदम बरोबर बोलली आहे. छोटीशा आहेत पण त्यांना खूप कळतं.
पण घाबरणे पण योग्य आहे, कारण सगळेच लोक काय एवढे फ्रीली नसतात, सगळ्यांकडे पेट्स नसतात, तर ते काही लोक घाबरतात. मी पण त्यातलीच आहे, मला पण भीती वाटते. पण आता डोरासोबत राहून सवय झाली आहे थोडी. आणि मंडई आमच्याकडे पण एक कॅट होती, पहिली आम्ही आणली होती, पण ती 8 दिवसातच ऑफ झाली, म्हणून आता आम्ही परत काही आणलं नाही आहे. आणि ही पेट डॉग आहे सानवीची. तर गाईस, कधी पण तुम्हाला रस्त्यावरती कुठचे कुत्रे मांजरी काय दिसले, त्यांना लागलं तरी असेल ना, फक्त जवळ जावा, बघा काय होतं आहे. नंतर आसपासचे म्हणजे हॉस्पिटल्स, कॅट डॉग हॉस्पिटल्स असतात, तिथे जाऊन फक्त त्यांचं मीन्स थोडं काय 500-1000चा हे होईल, पण त्या मीन्स जीवाची लाईफ तरी वाचेल. आता समजा आपल्याला काय झालं, आपल्याला कधी आपला हाताचा ॲक्सिडेंट झाला, तर लोक कसे आपल्याला बघायला येतात, आपला इलाज करतात, कोणी असू दे, बाहेरचं असू दे, नेबर असू दे, कोणी असू दे, पण ते आपली मदत करतात ना, तसं आपणही फर्स्ट निभवला पाहिजे. तर गाईस हे बघा. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा डोराचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक